नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. दिव्यांग बांधवांना स्वबळावर उभे राहता यावे म्हणून नांदेड जिल्ह्यातील खासदार यांच्या घरासमोर अर्धनग्न मोर्चा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या निवासस्थानी 15 जून 2025 रोजी सकल दिव्यांग संघटनाच्या वतीने बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती नांदेड आणि दिव्यांग वरद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने हजारो दिव्यांग बांधव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी अर्धनग्न भीक मागो आंदोलन 15 जून 2025 रोजी करून आज डिसेंबर 6 महिने झाले. पण 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना दिव्यांग बांधवांची कळवळ आलेली नाही. दिव्यांग बांधवांचे सुख दुःख फक्त त्यांना माहीत असते. फक्त मतदानाच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस हे लोकप्रतिनिधी आम्ही दिव्यांगाचे कैवारी म्हणून मताची भीक मागण्यासाठी दिव्यांगाच्या दारोदारी दिव्यांगाच्या घरोघरी शासन प्रशासन दिव्यांगांचं मतदान केंद्र त्यांच्या घरी नेऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि मतदान हक्क बजावण्याताना त्यांना अनेक वेळा आश्वासन दिलं जाते आम्ही तुमचे दिव्यांगाचे कैवारी म्हणून त्यांचे मते घेतले जातात. पण मतं घेऊन सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये दिव्यांग बांधव अनेक दिव्यांग संघटनेने अनेक वेळा निवेदन मोर्चे आंदोलन करून संसदेमध्ये लोकसभेमध्ये आपले दिव्यांगाचे तुम्ही लोकप्रतिनिधी असल्यामुळं आमचा हक्क आमच्या अडीअडचणी संसदेत मांडण्यासाठी निवेदन देऊन सुद्धा खासदार साहेब दिव्यांगाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. मतदानामध्येच फक्त दिव्यांगाची कळवळा येते. माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब दिव्यांग बांधवांच्या प्रश्नासाठी आपण आवाज का उठवत नाही? दिव्यांग बांधव हा खरा ईश्वर दिव्यांग आहे. या दिव्यांगाचे प्रश्न आपण संसदेत मांडले पाहिजे. माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माननीय अजित गोपछडे साहेब आणि माननीय रवींद्र चव्हाण साहेब आज संसद चालू आहे. दिव्यांगाचे प्रश्न मांडा. खऱ्या दिव्यांगाचं सुख दुःख वाटून घ्या. दिव्यांगाला न्याय हक्क मिळाला पाहिजे म्हणून दिव्यांगासाठी अनेक वेळा कायदे करून सुद्धा त्या दिव्यांगाच्या कायद्याची कुठे अंमलबजावणी होत नाही आणि खऱ्या दिव्यांगांना सवलतीपासून वंचित राहावं लागते. आणि महाराष्ट्रामध्ये बोगस दिव्यांगाची संख्या वाढत असताना सुद्धा हा बोगस संख्येचा प्रश्न आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधी का उचलत नाहीत? खऱ्या प्रश्न आमच्या लोकप्रतिनिधींनी या संसदेमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये बोगस दिव्यांगाच्या लक्ष केलं पाहिजे. दिव्यांगांना हक्क मिळाले पाहिजे म्हणून संसदेत आवाज उठवला पाहिजे. पण एकाही बहादर खासदारांनी आमदारांनी संसदेमध्ये प्रश्न मांडत नसल्यामुळे या व्हिडिओद्वारे आमच्या लोकप्रतिनिधीला आम्ही विनंती करतोय की खऱ्या दिव्यांगाचे प्रश्न मांडण्यासाठी आता चालू होणाऱ्या उद्या 8 तारखेचं अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधव 2,500 मध्ये कसे जगतील याचा विचार या आमदारांनी करावा. आणि आपल्याकडे असलेला 30 लाख रुपये निधी हा कंपल्सरी करण्यात यावा. आणि या कंपल्सरी करण्यासाठी एका तरी आमदाराने आपला आवाज या संसदेमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मांडावा. खासदार साहेब, तुमच्याकडे असलेले 30 लाख रुपये निधी यासाठी सुद्धा आपण जर पायडा पाला. चव्हाण साहेब, दोन्ही चव्हाण साहेबांना विनंती आणि गोपछडे साहेब यांना विनंती. गोपछडे साहेबांना आमच्या मोर्चा समोर आले आणि 30 लाख रुपये देण्याचं त्यांनी घोषित केलं. पण आज घोषित करून 6 महिन्यामध्ये
एकाही खासदाराने किंवा आमदाराने त्यांच्या घरासमोर मी भीक मागण्यासाठी अर्ध नग्न अवस्थेमध्ये आपण तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमच्या दारात येऊन सुद्धा 6 महिन्यामध्ये एकाही आमदाराने खासदाराने जर दिव्यांगाचा प्रश्न उचलला नसेल, ही शोकांतिका आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिव्यांगाला विचार करावा लागेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचा असो की जिल्हा परिषद पंचायत समिती असो, यामध्ये आम्हा दिव्यांग बांधवांनी आपण विचार करावा. अशा लोकप्रतिनिधीला जागा दाखवण्याची आपण निर्णय घ्यावा अशी विनंती.